माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 22 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 37 गोरक्षाची सत्व परीक्षा. चला आज आपण गोरक्षाची सत्व परीक्षा बघूया. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथांनी त्या गोमय गर्तेतून वर काढलेल्या त्या बालकात जवळ घेतले. ते दृश्य पाहून सर्व लोक चकित झाले. काही अद्भुत किमया, केवढी अगाध नाथशक्ती. नाथाच्या हातच्या विभूतीतून एक बालक उत्पन्न झाला. तो त्या खड्ड्यात 12 वर्ष सिद्धासनात बसावा. त्यात सद्गुरूंनी हाक मारताच त्याने प्रगटावे. त्याचाच हात धरून त्या गोमायातून बाहेर यावे म्हणजे सारे काही आश्चर्यकारक होय. त्या बालकाचा गौरवर्ण तेजपुंज चेहरा, मस्तकावरील कुरळे केस, सुदृढ अंग पाहून विप्रश्रीने तर खेदानेच मीच अभागी, मीच कपाळकंठी, मीच या गोजीरवाण्या बालकाचे मातृत्व माझ्या हाताने दूर लोटले असे म्हणून ती कपाळाला हात मारून घेत रडू लागली. पण नंतर रडून काय उपयोग. तेव्हा तिचा तो तसा शोक पाहिला. मच्छिंद्राने तिला कडक शब्दात समजून दिले, समज दिली, आता रडून उपयोग होणार नाही. हा तुझा पुत्र नाही, पुत्र सुख तुझ्या नशिबात नाही. तू येथून निघून जा, नाहीतर उगाच माझ्या शापास कारणीभूत ठरशील. असे म्हणून ते तिला निघून जायला सांगत होते. पण तिचे मन मात्र त्या बालकाला पाहण्यास गुंतले होते. तिचे काही तिथून पाऊल निघत नव्हते. त्याच वेळी मच्छिंद्रनाथांनी त्या गोरक्ष बाळाला विचारले, बा गोरक्षा, तुझी काय इच्छा? तुला या संसार प्रपंचातल्या सुखभोगात रुची आहे का? तुला माझ्यासारखे योगी, जपी, तपी होऊन जीवन जगायचे आहे का? तुला जो हवा तो मार्ग तू निवड. तू संसार प्रपंचात जायचं म्हणालास तर तेथे परमार्थात यायचं म्हणालास तर येथेही तुझे स्वागतच आहे. माझा तुझा आशीर्वाद आहे. फक्त तू कोणत्या प्रांत निवडायचा ते तू ठरव. त्यावर गोरक्षाने एक वार मच्छिंद्रनाथाच्या नजरेस नजर भिडवली. त्याने त्यांना मी तुमच्याच मार्गाने आणि तेही तुमच्याच पावलावर पाऊल टाकून येणार निश्चयपूर्वक सांगितले. त्या एवढ्याशा पोराचा तो निश्चयात्मक निर्णय ऐकून लोकांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले. इकडे मच्छिंद्रनाथाचा गुरु मात्र वात्सल्य भावाने भरून आला. त्याने त्यास स्वतःच्या हाताने मंगल स्नान घातले, त्याचे अंग पुसले, त्याला छाटी नेसायला दिली, त्याच्या मस्तकावर भस्म चर्चिले, त्यास रुद्राक्षाच्या माळा घातल्या. आपल्यासारखाच बनवून ते म्हणाले, चलो बेटा चलो, अब हम अपने रास्ते पे चलते है. जशी त्या दोघांनी त्या सर्व उपस्थित लोकांकडे पाठ फिरवली आणि ते नगरातून बाहेर जायला निघाले, त्याबरोबर ते अपराधी दाम्पत्य इतर लोक त्यांची क्षमा मागायला पुढे झाले. त्यांनी त्या गुरुशिष्याच्या जोडीस वंदन केले, क्षमेची याचना केली. पण मच्छिंद्रनाथाच्या मनातला राग अजूनही शांत झाला नव्हता. ते त्या छोट्या बालकाने ओळखले. त्यास त्या सर्व लोकांची दया आली. त्यांनी नाथांना हात जोडून विनंती केली की स्वामी राया, या दाम्पत्यावर व ह्या लोकांवर असा राग करू नका, राग धरू नका, त्यांच्यावर कोपू नका. क्षमेने दान त्यांच्या पदरात घाला. त्या दुर्भाग्याने माझ्या मातृत्व पदास मुकलेल्या माई संतान प्राप्तीचे वरदान द्या. माझी विनंती मान्य करा. तेव्हा मच्छिंद्रनाथांना त्या बालकाचे मन मोडवेना. त्याने पुन्हा एकदा विवेक विचार केला. दाम्पत्यास इच्छित पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. ते दोघे ते गावकऱ्यांना क्षमा करीत त्यांना शुभाशीर्वादाचे वरदान देऊन नगरातून बाहेर पडले. मच्छिंद्रांनी गोरक्षाला दीक्षा दिली. ते त्यास आपल्याबरोबर घेऊन तीर्थयात्रेला गावोगावी फिरू लागले. आता छोटा गोरक्ष त्यांची पडेल ती सेवा करत होता. गुरुला स्नान घालणे, त्यांचे पाय दाबून द्यायचे, त्यांच्यासाठी गावातून भिक्षा मागून आणायची, त्यांना भोजन देऊन मग जे राहील तो प्रसाद म्हणून सेवन करायचा. ते निजल्यावर आपण निजायचे आणि ते उठण्याआधी आपण उठायचे. त्यांना सर्वतोपरीने सहाय्य करायचे. हा त्या बाल गोरक्षाचा सेवा नियम होता. त्यात त्याने कधीच टाळटाळ केली नाही, की कधी साधा कंटाळा देखील केला नाही. तो ते सांगतील ती सेवा करायचा. त्यांनी शिकवलेला अभ्यासही असाच त्यांच्या गावोगावीचा प्रवास चालला असताना नाथ त्या गोरक्षास घडविण्याचे, त्यास ज्ञानदानाचे, त्यास पुढे जो नाथपंथ उभारायचा होता त्याचे सर्व प्रकारे ज्ञान देत होते. त्यांचा शिष्य घडविण्याचा कार्यक्रम चालू होता. एकदा तर दुसऱ्या गोरक्षाने, महाराज मला तुमच्यासारखे सनात करा असे म्हटले होते. तेव्हा ते त्यास म्हणाले की बाळ आता नाही, ते तर मी उचित वेळेला करणारच आहे.
मच्छिंद्रनाथ हे त्यावेळी तसे म्हटले, कारण त्यांना अजूनही त्या गोरक्षाचा समर्पण भाव पारखून घ्यायचा होता. सोन्याचा कस लावून त्याची शुद्धता पारखायची होती. आणि अशाच एके दिवशी ती जोडी एका गावात आली. खरं तर ओझं वाहून छोटा गोरक्ष दमला भागला होता. तोच त्या नाथांनी आज्ञा दिली की, बा गोरक्षा, गावात जा, सत्वर भिक्षा मागून घेऊन ये, मला भूक फार लागली. ती आज्ञा ऐकता सारे कष्ट बाजू सारून तो उठला आणि जशी आपली आज्ञा म्हणून झोळी काकेस लावून भिक्षा मागण्यासाठी गावात गेला. गोरक्ष भिक्षेसाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते. गोरक्षाने अंगणात उभे राहून अलक निरंजन, अलक निरंजन म्हणून हाक दिली. तेव्हा गृहिणीने षडश रस युक्त भरपूर अन्नपदार्थाची भिक्षा वाढली. ती घेऊन गोरक्ष मच्छिंद्रनाथाकडे आला. त्याने ते भोजन पात्र त्याच्या समोर ठेवले. त्या दोघांनी त्यातील पदार्थाची वाटणी केली, भोजन केले. पण मच्छिंद्रनाथाचे मन मात्र त्या भोजन पात्रातील वड्यात गुंतले होते. त्यांना आणखी वडे खायची इच्छा झाली. म्हणून दुसरे दिवशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षास त्याच घरी आजही तू भिक्षेत जा आणि कालच्या सारखेच वडे मागून आण असे म्हणून सांगितले. आता घेऊन येतो असं म्हणून तो पुन्हा त्या ब्राह्मणाच्या अंगणात जाऊन अलक निरंजन, अलक निरंजन म्हणून भिक्षा मागू लागला. माई, काल दिलेली भिक्षा भरपूर होती. मी व माझे गुरुजी पोटभर जेवलो, परंतु माझ्या गुरुजींना वडे फार आवडले हो. त्यांना अजून वडे खायची इच्छा आहे. तेव्हा आज असं करा, आज भिक्षेत वडेच द्या. तेव्हा ती स्त्री गोरक्षा समजावीत म्हणाली, बाळा, अरे असे वडे रोज कुणी करत नाही. काल आमच्याकडे श्राद्ध होतं म्हणून केले होते, ते काल तुला दिले, आता संपले. आज ते वडे मी तुला कसे आणि कुठून देणार? त्यावर फार व्याकुळतीला काकुळतीला येत गोरक्ष म्हणाला, माई, नाही म्हणू नका. माझ्या गुरुजींची वडे खायची इच्छा आहे, ती मला पुरी करायची. तुम्ही मला ते तसे वडे तयार करून द्या. हवे तर तुम्ही जे मागाल ते मी तुम्हास देईन. त्या पोराचे ते शब्द ऐकले. मात्र ती स्त्री म्हणाली, गुरुचे नाव कशाला खोटेच पुढे करतो? तुलाच हवे असतील ते वडे खायला, म्हणजे काय? हवे ते माग, मी देतो, पण वडे द्या. अरे, तू स्वतःच असा दारोदार भिक्षा मागत फिरतो आणि तू मला काय देणार? तुझ्याकडे मला देण्यासारखे मौल्यवान असे काय? तरी काय? त्या स्त्रीकडे आपली नजर डोकीत तो दृढ निश्चयी पोर तिला म्हणाला, माई, तुम्हाला वडे देणार असेल तर मी मागशील ते तुला देईन, हे माझे वचन. आम्ही नाथपंथाचे लोक वचनासाठी काही करतो, काही देतो. त्याचे बोलणे ऐकून गृहिणी म्हणाली, एवढी तुझी गुरुभक्ती आहे ना, तू गुरुसाठी कोणताही त्याग करायला तयार आहे ना, तर तुझा डोळा काढून दे, म्हणजे मला कळेल वडे खरोखर तुझ्या गुरुंना हवे आहेत की तू गुरुचे नाव घेऊन तुला पाहिजे. तिचे बोलणे ऐकताच गोरक्षाने तात्काळ आपल्या धारदार नखांनी डोळ्याची खोबण फोडली. आपला डावा डोळा काढून तो तिला समोर धरला, तिच्या समोर धरला आणि म्हणाला, हा घे डोळा आणि वडे दे माई. मी माझ्या शब्दाप्रमाणे तुला डोळा दिलाय, आता तुम्हाला वडे दे. त्याचे कृत्य पाहून गृहिणी भयभीत झाली. गोरक्षाच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा पाहून ती रडू लागली. आपल्या हातून एका गुरुनिष्ठ सेवक बालकाचा असा छळ झाला हे पाहून ती पश्चाताप करू लागली. तिने भरपूर वडे आणून गोरक्षाच्या झोळीत टाकली. म्हणाली, बाळा, मला क्षमा कर. मी तुझ्याकडे येतो ती जशी डोळ्यांची मागणी करायला नको ती. तू हे वडे आणि तुझे बुबुळ दोन्ही घेऊन जा. मला तुझा डोळा नको. माझ्या हातून घडलेल्या अपराधाची क्षमा कर बाळा, मला क्षमा कर असे म्हणत तिने त्या बालकास तातडीने वडे तयार करून दिले. गोरक्षनाथ मच्छिंद्राकडे आला. म्हणाला, गुरुदेव, हे घ्या, वडे भरपूर आणले आहेत. मच्छिंद्र वड्याकडे न पाहता गोरक्षाकडे पाहत म्हणाले, तुझा डोळा तू का झाकलास? प्रथम मला तुझा डोळा उघडा करून दाखव, नाहीतर मी वडे खाणार नाही. तेव्हा गोरक्षाने आडेवडे घेतले, टाळाटाळ केली, परंतु मच्छिंद्राने आपल्या आग्रह सोडला नाही. शेवटी गोरक्षाचा निरुपाय झाला. त्याने डोळ्यावरील पट्टी काढली. गोरक्षनाथाने गुरु सविस्तर हकीकत सांगितली. तेव्हा त्याची आणखी कसोटी पाहत मच्छिंद्राने म्हणाले, छान, म्हणजे तुम्हाला वडे हवेत म्हणून एक डोळा देऊन हे वडे आणते, खरे ना? मग आता असे कर, तुम्हाला तुझ्या उरलेला दुसरा डोळाही काढून दे. झाले. मच्छिंद्रनाथ ते तसे म्हणतात म्हणतात तोच इकडे गोरक्षाने आपला दुसरा डोळाही काढला हो, आणि तो त्याच्या पुढे धरला. बघा किती भक्ती, किती भाव. तेव्हा सद्गुरूंच्या इच्छेसाठी, त्यांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी स्वतःचे डोळे देणारा तो जगावेगळा शिष्य पाहून नाथांचे मन कळवळले. त्याने मोठ्या प्रेमाने गोरक्षास आपल्या मिठीत घेतले. आपल्यावर एवढी निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथाच्या कमलनेत्रामधून अश्रू होऊ लागले. मच्छिंद्रनाथाने
गोरक्षनाथाकडून दोन्ही बुबुळांवर सूर्यमंत्र म्हणून ते पुन्हा गोरक्षाच्या डोळ्यांच्या खोबणीत बसवून पूर्ववत केले. त्यास त्या चर्मचक्षू बरोबर आता मच्छिंद्रनाथांनी ज्ञानचक्षू दिले. त्याच्या माथ्यावर कृपावर वरद हस्त ठेवत त्यास अनुग्रह दिला. त्याचं कृपा करून त्या गोरक्षाचा गोरक्षनाथ केला. त्यांनी लगेच त्या गावातून आपला मुक्काम हलवला. गोरक्षनाथासोबत घेऊन ते पुढील प्रवासात निघाले. आपण बघितलं, डोळे जर आपले काही त्रास देत असतील तर आपण सूर्यमंत्र जर म्हटला, सूर्याकडे पाहून सूर्याला जर अर्धे दिले, सूर्यस्तुती, सूर्यमंत्र, सूर्यजोपासना केली तर नक्कीच आपल्या डोळ्यांच्या दृष्टीवर फरक पडतोय. त्याच्या माथ्यावर कृपावर वरद हस्त ठेवत त्यास अनुग्रह दिला. त्याचं कृपा करून त्या गोरक्षाचा गोरक्षनाथ केला. त्याने लगेच त्या गावातून आपला मुक्काम हलवला. गोरक्षनाथासोबत घेऊन ते पुढील प्रवासात निघाले. एकदा असे झाले की ते एका वनात विश्रांतीसाठी थांबले. तेथे एक अत्यंत भोळा बाबडा गरीब असा माणूस दिसला. त्या माणसाने पुढे येऊन दोघांना नमस्कार केला. त्यांचा नमस्कार स्वीकारून नाथांनी त्यांची कोण, कुठला अशी प्रेमाने चौकशी केली. तेव्हा त्याने, मला जगात कोणी नाही, मी जन्मापासूनच दुर्दैवाने अनाथ आहे. मी दारोदार भिक्षा मागून जगतोय. मला कोणाचाही आधार नाही. मी अनाथ आहे असे सांगितले. तेव्हा त्यांची कर्मकाणी ऐकून गोरक्षास त्याची कणव आली. त्याने मच्छिंद्रनाथाकडे त्यास आपल्या सोबत घ्यायचे का अशी विचारणा केली. तेव्हा असू दे, म्हणजे निदान या छोट्या मुलाला तरी ओझं घ्यावा लागणार नाही असा विचार करून नाथाने त्या माणसास आपल्या सोबत घेतले. त्याने त्याचे येरू असे नाव ठेवले. त्याला आपल्या सोबत येण्याची परवानगी दिली. काय नाव ठेवलं होतं? येरू. त्या अनाथ जीवास नाथाचा आसरा मिळाला. तो भरून पावला. तो त्या दोघांची सेवा करू लागला. त्याच्या पुढील सहवासात नाथांच्या असे लक्षात आले की हा येरू साधा नाही, तर तो चाणाक्ष आहे, एक पाटी आहे. त्याचा सेवाभाव शुद्ध निर्मळ आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथाने गोरक्षास त्या वेरूस दीक्षा देऊन त्याचे चरपट चौरंगी असे नाव ठेवले. त्याचा आपल्या नाथपंथात समावेश करून घेतला. पुढे ते तिघे प्रवास करत करत जेव्हा अबू पर्वतावर आले तेव्हा अचानक एके दिवशी मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास त्या पर्वतावरील एका गुंफेत राहून योगाभ्यास करण्याची आज्ञा दिली. याचा अर्थ, आता आपल्याला इथे योगाभ्यासात योगासनास बसवून आपले सद्गुरू आपल्यापासून दूर जाणार याचे गोरक्षास फार वाईट वाटू लागले. तेव्हा त्यास समजावत नाथ म्हणाले, गोरक्षा, तुला कसले दुःख आहे? अरे मी काही तुझ्यापासून दूर नाही, मी तर तुझ्याजवळच तुझ्या स्मरणात आहे. दुसरी गोष्ट की खऱ्या तापसी जीवाने, योगाभ्यासकाने असे आकार मानात कुठे गुंतून पडायचे नसते. आपण सगळे आत्मतत्वाच्या रूपाने एकच आहोत हे ओळखायचे असते. आकाराचा भेद तर दूर सारून चित्ताचे ऐक्य साधणे हाच तर खरा अभ्यास आहे. तो तुला करायला हवा असे म्हणून त्या गोरक्षास योगासनावर बसवून त्याच्या माथ्यावर वरदहस्त ठेवून चरपट चौरंगीला सोबत घेऊन मच्छिंद्रनाथ पुढील प्रवासासाठी आबू पर्वतावरून निघाले. येथे नारद पुराण संमत असलेला दत्त प्रबोध या ग्रंथाचा 37वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.